वॉरमुळे कतार एअरवेजची आमची फ्लाईट कॅन्सल झाली आहे. अमेरिकेत आम्ही आमचं सगळ्या गाड्या विकल्या, घर विकलं आणि बॅकपॅक करून आता इंडियाला निघणारच होतो. मिडल ईस्टच्या सगळ्या फ्लाईट बंद आहेत. युरोपियन व्हिजा आमच्याकडे नाही आहे. न्यूयॉर्कवरून इंडियाला जाणाऱ्या फ्लाईट्स बंद झालेल्या आहेत. सगळ्या फ्लाईट कॅन्सल आहेत. आता इंडियाला आम्ही कसं आणि कधी पोहोचणार काहीच कळत नाही आहे. अमेरिकेमध्ये आम्ही अडकून पडलो आहे. चला तर मग सविस्तर माहिती बघूयात व्हिडिओमध्ये. ओके, आता सध्या आम्ही हॉटेलवरती आहोत आणि तिथूनच मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. झालं काय की आम्ही आम्ही अमेरिकेवरून इंडियाला कायमचं वापस येणार होतो. तर त्यासाठी आम्ही 4 मार्चचं कतार एअरवेजचं तिकीट बुक केलं होतं आणि आता ह्या सगळ्या फ्लाईट कॅन्सल झालेल्या आहेत. आम्ही अमेरिकेतलं आमचं सगळं गाड्या विकल्या, घर विकलं, मोठं मोठं फर्निचर वगैरे जे काय आहे ते सगळं सेल आउट केलं आणि सगळ्या बॅग्स पॅक करून फ्रेंड्सच्या घरी ठेवल्या होत्या आणि तिथून मग 4 दिवस तिथे थांबून आम्ही इंडियाला वापस येणार होतो. तर मग ते झालं आणि लास्ट मोमेंटला मेसेज आला की मेसेज आला काय म्हणजे चालूच होतं वॉर सिच्युएशन आणि फ्लाईट कॅन्सल झाली. आता पुढचं सगळं अनसर्टन आहे. कधी परत ह्या फ्लाईट्स ओपन होतील आणि आम्हाला परत इंडियाला येता येईल. आता सध्या तर सिच्युएशन आहे की ना आम्ही अमेरिकेत अडकून पडलो आहे. 4 दिवस फ्रेंड्सकडे थांबून बाकी सगळ्या फ्रेंड्सला भेटून सगळ्यांना गुड बाय करून आणि लास्ट थिंग्स असतात US मधल्या त्या सगळ्या करून आणि US ची एक लास्ट ट्रिप होती ती पण आम्हाला करायची होती फ्लोरिडाची, जे तुम्ही माझ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये बघालच. तर ते सगळं करून आम्ही आता इंडियाला येणार होतो. तर ही अशी सिच्युएशन क्रिएट झाली आणि सगळ्या फ्लाईट कॅन्सल झालेल्या आहेत. आता तर सगळंच अनसर्टन आहे. ॲक्च्युली आम्ही तर एवढे एक्साइट होतो इंडियाला येण्यासाठी. फ्रेंड्सने तर मेहंदी वगैरे पण काढली होती. त्यावरती पण इतका सुंदर मेसेज लिहिलेला आहे ना की तुम्हाला मी एक इथे व्हिडिओ क्लिप ॲड करते. त्याच्यावरती बघा की बॅक टू रूट्स म्हणजे कमिंग फ्रॉम ड्रीम्स बॅक टू रूट्स म्हणजे USA टू इंडिया मूव्ह. सगळं सेलिब्रेट करत होतो. इंडियाला येण्याची खुशी होती. अमेरिकेला सोडायचं हे मेंटली ॲक्सेप्टेड होतं, त्यामुळे इंडियाची एक्साइटमेंट जास्त होती. आणि आता पुढचे म्हणजे मेन प्रॉब्लेम सांगते की काय आहे. आमची फ्लाईट होती कतार एअरवेज, जी की मिडल ईस्टवरनं फ्लाय करणार होते. वी डोंट हॅव युरोपियन ट्रान्झिट व्हिजा. मिडल ईस्टच्या तर सगळ्या फ्लाईट आता बंद आहेत आणि आमच्याकडे युरोपियन ट्रान्झिट व्हिजा नाही आहे. त्यामुळे युरोपियन ज्या फ्लाईट्स आहेत त्याच्याने आम्ही फ्लाय करू शकत नाही. तर ते एक ऑप्शन बंद आहे. नंतर आम्ही चेक केलं मग न्यूयॉर्कवरून सध्या आम्ही DC मध्ये राहतो. तर ना न्यूयॉर्कवरून काही ऑप्शन आहे का? तर न्यूयॉर्कवरून एअर इंडियाला जी फ्लाईट आहे इंडियाला येण्याच्या मुंबई दिल्ली त्या पण कॅन्सल केलेल्या आहे. म्हणजे ते पण ऑप्शन बंद आहे. आता काही ऑप्शनच दिसत नाही आहे. ईस्ट साईडला आहोत आम्ही अमेरिकेच्या. तर ह्या सगळ्या फ्लाईट्स एकतर मिडल ईस्ट किंवा युरोप अशा जातात. तर व्हिजा नसल्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे युरोपचा, फ्लाय करता येणार नाही. एअर इंडियाची पण फ्लाईट बंद आहे. आता काही कळत नाही आहे की पुढे काय करणार आहोत, बघूयात आता. पण मग हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन अजून माझ्या नेक्स्ट पार्टमध्ये येतीलच व्हिडिओज. US मध्ये आम्ही आमच्या मुलांच्या स्कूल पण बंद केल्या होत्या आणि इंडियाच्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊन ठेवलं होतं. तर आता एप्रिलमध्ये इंडियामध्ये स्कूल स्टार्ट होणार आहे. तर त्याच्या आधी इंडियाला यायचा आमचा प्लॅन होता. आता सध्या आमच्याकडे लिटरली काहीच ऑप्शन नाही आहे. पण अशा सिच्युएशनमध्ये ना एअरलाईन्स रिराऊट वगैरे करतात. तर ते ऑप्शन आहे, पण रिराऊट केलं तर ते आम्हाला जमणार नाही कारण युरोपवरून आम्ही फ्लाय करू शकणार नाही. जर एअर इंडियाची न्यूयॉर्कची फ्लाईट स्टार्ट झाली तर मग ते चांगलं होईल. आणि जर हे सगळं वॉर वगैरे थांबलं आणि सगळंच बॅक टू नॉर्मल झालं तर ते तर बेस्टच आहे. अशा वेळेला त्यांनी ना कतार एअरवेजने आम्हाला फ्री रिबुकिंगचं आणि फ्री कॅन्सलेशनचं ऑप्शन दिलेलं आहे. तर सध्या तर आम्ही रिबुक केलेलं आहे नेक्स्ट पुढच्या डेटसाठी. बघूयात काय होतं काय. जर तुम्हाला पण काही इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे आणि अजून काही माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याची खरंच खूप हेल्प होईल. या होल सिच्युएशनमध्ये आमचे फ्रेंड्स आमच्यासाठी खूप मोठा सपोर्ट सिस्टीम बनले आहेत. दे ओपन देअर होम फॉर अस विदाऊट एनी हेजिटेशन. खरं सांगायचं तर अशा वेळी फ्रेंडशिपची खरी व्हॅल्यू कळते. थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प अँड काइंडनेस. फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर सिच्युएशन थोडी स्ट्रेसफुल झाली होती, बट लकीली अवर फ्रेंड्स सपोर्टेड अस अ लॉट.
आणि त्यांच्या घरीच थांबलो आणि त्यांनी आम्हाला फॅमिलीसारखं ट्रीट केलं. अशी फ्रेंड्स असणं हे खरंच खूप मोठं ब्लेसिंग आहे. आणि तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.